तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत वडापाव रेसिपी. तर तुम्ही ते घरच्या घरी 5 मिनिटात सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर त्या सर्वात आधी आपल्याला मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बारीक करून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये जिरं आणि थोडंसं कढीपत्ता सुद्धा टाकू. त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेले पदार्थ आहे त्यासुद्धा आपण थोडंसं तेलमध्ये फ्राय करण्यासाठी टाकू. जर तेलामध्ये फ्राय नाही केल्यास तर ते आपल्याला थोडंसं तिखटसुद्धा टेक्स्चर देईल. तर आपण त्यानंतर आपल्याला बटाट्याला थोडासा चांगला टेक्स्चर येण्यासाठी आपण त्याच्यात हळद आणि मीठसुद्धा आपण टाकूया. तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा. तर तुम्हाला सुद्धा हा वडापाव कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा. मध्ये फ्राय करून झाल्यानंतर आपण उकळलेले बटाटे घेऊ आणि त्याचं थोडंसं स्मॅश करून घेऊ. स्मॅश करून झाल्यानंतर आपण जे बारीक केलेले पदार्थ आपण तेलमध्ये फ्राय करून घेतले ते आपण या बटाट्यामध्ये मिक्स करूया. तर त्यासाठी आपण आता तळण्यासाठी बनवतो हे चण्याचं पीठ आणि त्यात थोडंसं हळद आणि पाणी घालून याचं मिश्रण करून घेऊया. पार्ट 2च्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करूया. बघूया पुढचा